जळगाव सब जेलमध्ये बंदिवान कैद्याचा धारदार शस्त्राने खून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी। भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या हत्याकांडातील सध्या जळगाव सब जेलमध्ये असलेल्या संशयित आरोपीमध्ये अंतर्गत वादातून एकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी 10 जुलै रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे। यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते। याबाबत अधिक माहिती अशी की भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाईंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात वय 55 यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर 7 ऑक्टोबर 2019 रोजी यांच्यावर अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। या हत्याकांड प्रकरणात मोहसिन अजगर खान याच्यासह काही संशयित आरोपी गुन्ह्याखाली सब जेलमध्ये होते। पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे। दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपी मोहसिन अजगर खान वय 34 राहणार रेल्वे फिल्टर कवाडे नगर भुसावळ याच्यावर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले व त्याचा दुसरा सहकारी संशयित आरोपी यांच्यात किरकोळ वाद होता। आज सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास सब जेलमधील बॅरिकेड्स उघडे करून कैद्यांना सोडण्यात आले होते। त्यावेळी त्यांच्या सहकारी असलेल्या संशयित आरोपीने मोहसिन अजगर खान यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हल्ला चढवला। त्याच्या मानेवर, छातीवर आणि हातावर वार करून जखमी केले। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कारागृह अधीक्षकांसह जेलमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले। दरम्यान जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती। शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या घटनेबाबत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते।